याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राज्याचे माजी आरोग्य मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आदरणीय राजेश भैया टोपे, बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, जिल्हाध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर, युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख, उषाताई दराडे, राधाकृष्णजी होके पाटील, भाई गंगा थावरे, ईश्वरजी मुंडे, सुशीलाताई मुराळे, दयानंदजी स्वामी, अरुणजी इंगळे, मनोहरजी डाके, मनोजजी फरके, विश्वंभर बांबरे, साहिलभाई चाऊस, मंजूरभाई शेख, माधवजी जाधव, पूजाताई मोरे, अर्जुनजी गायकवाड, श्री हरी काळे, आपण सर्व मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। खरं तर माझ्या सगळ्या बांधवांना माझं काय म्हणणं असतं की जेव्हा मी जय शिवराय म्हणतो, या शब्दात सगळ्या भूमिका सामावलेल्या असतात। या शब्दांमध्ये जी ताकद आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ताकद आहे आणि त्यातून ही भूमिका मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो। फार जास्त वेळ बोलणार नाही कारण परळीच्या सभेला खरं तर जायचंय आणि 3 वाजता आता एक फार महत्वाची राजे भैया पत्रकार परिषद होणार आहे इलेक्शन कमिशनची आणि 3 वाजता ही पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर अनेकांच्या मनात अनेक संशय आहेत, अनेक शंका आहेत की नक्की या पत्रकार परिषदेत काय असणार। वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात आणि त्यातला एक अंदाज जो व्यक्त केला जातोय तो अंदाज आहे की कदाचित महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका कदाचित लांबणीवर पडतील आणि काही तज्ञांचं असं म्हणणं या विधानसभा का लांबणीवर टाकायच्या, तर महाराष्ट्र सरकारला हे कळून चुकलेलं आहे की आता जर निवडणुका झाल्या तर काही केलं तरी महायुतीचं सरकार राज्यातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे या निवडणुका लांबणीवर टाकायच्यात। मला काही पत्रकार बांधवांनी मेसेज केले, मला सांगितलं की बहुतेक आणखी काहीतरी योजना आणल्यात, पण एक वस्तुस्थिती सांगतो महबूब भाई, जर निवडणुका लांबणीवर गेल्या तर डोक्याचे केस गळू नयेत यासाठीच्या तेलाचा सगळ्यात जास्त जर बिझनेस कुठं होणार असेल तो मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडे होईल, कारण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची परिस्थिती अशी आहे की सगळे वैतागलेले आहेत, योजनांसाठी दबाव टाकला जातोय, तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि आता मंत्रालयातले अधिकारी केस उपटायला लागलेत। कसं काय हे पुरवायचंय, कारण सरकारची परिस्थिती अशी झाली आयसीयूत गेलेल्या पेशंट सारखी झाली। पण महायुतीच्या सरकारचे जे कोणी सल्लागार असतील त्या सल्लागारांना विनम्रतेने एवढं सांगू शकतो की महाराष्ट्र शेतकऱ्याचा आहे। आमच्याकडे पाऊस लांबणीवर पडला म्हणून शेतकरी हातपाय गाळून बसत नाही, तो पुन्हा कंबर कसून दुबार पेरणी करतो। तुम्ही निवडणुका लांबणीवर जरी टाकल्या तरी हा महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही पुन्हा नांगरणी करायला सुरुवात करू, ही महाराष्ट्राची आज भावना आहे। कारण सोयाबीनची परिस्थिती मगाशी भाषणात कोणीतरी सांगितली आणि येताना खरं तर आमच्या थावरे साहेबांनी लय चांगली गोष्ट दिली सत्कार करताना। मगाशी त्यांनी रुग्णच दिले हातात। बरं, रुग्ण हातात दिलं म्हटल्यानंतर आउटलाईनी चालायला दाब द्यायला रुग्ण लागतंय आणि तसंच जेव्हा शेतकरी रुग्ण हाती घेतो तेव्हा कळतंय की भल्या भल्या सरकारांची पळता भुई थोडी होती। हे रुग्ण आता महाराष्ट्रातल्या सरकारनं हाती घेतलंय आणि हाती घेण्याचं कारण काय, खरं तर हेच सरकार होतं। म्हणजे काळ्या आईत राबणारा कोणत्याही जातीचा असो, मी काय म्हणतो त्या सगळ्या जातीच्या पलीकडे एक जात आहे, त्या जातीचं नाव आहे शेतकरी आणि त्या जातीचा शेतकरी आज आक्रोश कशासाठी करतोय तर 6,000 रुपये सोयाबीनला देणार होते, त्यासाठी दिंडी काढण्यात आली होती। गळ्यात टाळ घालून बेंबीच्या देठापासून वरडू चालले होते। सोयाबीनला 6,000 भाव द्या, कधी 2014 साली। भावांनो 2014 साली भाव किती मागितला? 6,000। आज भाव किती?
4,000 सोयाबीन घालावं लागतंय. कट्ट्यामागं तुमचं नुकसान किती? तुम्ही कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे असाल, प्रत्येक शेतकऱ्याचं कट्ट्यामागचं नुकसान होतंय 1200 ते 1400 रुपयाचं कट्ट्यामागं तुमचं नुकसान चालवलंय. आणि आता सांगा एकरात किती कट्टे निघतात? इकडं माजलगावला 15 कट्टे निघाले, म्हणजे 15 कट्टे 1500 रुपये नुकसान, म्हणजे एकरा माग तुमचं नुकसान चाललंय 22,500 रुपयाचं. हे 22,500 रुपयाचं तुमचं एकरा माग नुकसान चाललंय. जर 15 कट्टे तुम्ही काढत असाल एकरा माग, 6,000 रुपये तेव्हा द्यायचे सांगितले होते जेव्हा पेट्रोल 60 रुपये होतं, जेव्हा खताची बॅग 450 रुपयाला होती. आता खताच्या किमतीत किती वाढ झाली, बी बियाण्यात किती वाढ झाली, या सगळ्याची वाढ बघितली तर सोयाबीनच्या भावात मात्र 2,000ची घट झाली. आणि हे शेतकरी विसरणार नाही. आणि हे जर शेतकरी विसरणार नाही तर निवडणुका किती बी लांबणीवर टाका, आम्ही सरकार नांगरून टाकल्याशिवाय राहत नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. जी शेतकऱ्याची परिस्थिती तीच युवकाची परिस्थिती आहे. का लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन झाल्यानंतर देशाचे माननीय पंतप्रधान बोलले, आदरणीय पंतप्रधान बोलले, हा स्वर्णिम काळ सुरू आहे. स्वर्णिम काळ. शेतकऱ्याची परिस्थिती सांगितली, तरुणाची काय परिस्थिती आहे. आता आमचे बांधव जे आले होते, पण वस्तुस्थिती आहे की सरकारमधली 2.5 लाख पद रिक्त आहेत. 2.5 लाख पद. ही 2.5 लाख पद रिक्त आहेत. या पदांची भरतीच होत नाहीये. पगार निघतात, याला मंजुरी मिळते कारण 2.5 लाख पद मंजूर केलेली आहेत, पण त्याच्यावर आमच्या मराठी तरुणांना भरती करून घेतलं जात नाही. म्हणजे 2.5 लाख तरुणांच्या पगाराची रक्कम आहे ती इकडच्या तिकडच्या योजनांमध्ये फिरवली जाते, पण आमच्या सर्वसामान्य मराठी तरुणाच्या घरात रोजगार पोचत नाही. आता आजची परिस्थिती बघा, 18 ऑगस्टला 2 परीक्षा आहेत. म्हणजे IBPS ची क्लर्कची परीक्षा आणि समाज कल्याण विभागाची परीक्षा, दोन्ही परीक्षा एकत्र 18 ऑगस्टला आहेत. बरं, त्यानंतर IBPS क्लर्कची परीक्षा आणि MPSC ची नागरी सेवा पूर्व परीक्षा, दोन्ही परीक्षा एकत्र 25 ऑगस्टला आहेत. म्हणजे 2 परीक्षा एकत्र आल्या म्हणजे माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणातल्या कितीतरी लाख तरुणांच्या हातातून ही संधी गमावली जाणार आहे. पण या महायुती सरकारला जाग अजून आलेली नाही. अवघे काही दिवस राहिले, 2 दिवस राहिलेत परीक्षांना, पण या सरकारला लाजा वाटत नाही. हे सरकार योजनांचा प्रचार प्रसार करण्यामध्ये गुंतलंय, पण माझ्या तरुणांच्या रोजगाराची संधी त्यांच्या हातून हिरावली जाऊ शकते याचा विचार सरकारला करायला वेळ नाही. तुमच्या भविष्याचा विचार करायला सरकारला वेळ नाही. सरकारला वेळ आहे तो फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यात. आणि म्हणून कर्नाटक सरकारनं अशा पद्धतीच्या 2 परीक्षा एका दिवशी आल्या होत्या. कर्नाटक सरकारने तारखा बदलल्या. कर्नाटक सरकारने तारखा बदलल्या, पण महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला जाग नाही. मग असं वाटतं महायुती सरकारला तरुणांच्या भवितव्याची काळजीच नाही का? म्हणजे लाडका भाऊ नुसतंच म्हणायला, पण महाराष्ट्रातला लाडका तरुण त्यांच्या हक्काचा रोजगार मिळवू शकत नाही. हे दुर्दैव आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी पत्र लिहिले, ट्विट केलंय, पण सरकारला तुमच्या भवितव्याची काळजी नाही. तीच परिस्थिती महाराष्ट्र कृषी सेवा मधल्या 258 जागा आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत. कृषी सेवा विभागातल्या 258 जागांना वित्त विभागाची मंजुरी मिळाली आहे, तरी सुद्धा अजून भरती झाली नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जर आपल्या हक्काचा रोजगार जे सरकार आपल्याला देत नसेल तर या सरकारचं करायचं काय? ते विधानसभा निवडणुकीत व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि म्हणून आता किती बी एक आमचा गावाकडचा शेतकरी होता, घराला रंग द्यायला काढला, चांगले पैसे दिले, चांगला रंग सिलेक्ट केला. कांचा माहिती? त्याच्या आवडीचा होता, त्याने गुलाबी रंग घेतला आणि म्हणला घराला आता रंग देतो.
रंगवायला लागलं. थोड्या दिवसांनी बघितलं, आय कसा दिसतोय गुलाबी रंग. दुसरा माणूस आला, ते म्हणला, दादा गुलाबी रंग दिला खरा, पण ते भितडाचे पोपडे निघाले, त्याचं काय? त्या भितडाला भेगा गेल्या, त्याचं काय? त्या कवा बुजवायच्या. आणि म्हणून त्या गुलाबी रंगाखाली महागाईचे पोपडे बुजत नाहीत, त्या गुलाबी रंगाखाली बेरोजगारीच्या भेगा बुजत नाहीत. या गुलाबी रंगाच्या आडमध्ये माझ्या तरुणांच्या हातचा रोज हिरावून घेतलेला रोजगार बुडत नाही. या गुलाबी रंगाच्या आड परीक्षांच्या ज्या पेपर फुटी महाराष्ट्रात झाल्या या विसरल्या जात नाहीत. या गुलाबी रंगाच्या आड माझ्या शेतकऱ्यांची होणारी ससे होलपट लपत नाही. आणि आताच मगाशी एका पत्रकार बांधवांनी सांगितलं, राज्याचे आदरणीय अर्धे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी एक विधान केलं. हे विधान त्यांनी असं केलं की राज्यात जर महायुतीचं सरकार आलं तर जसं चंद्राबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशमध्ये घवघवीत देशाच्या अर्थसंकल्पातलं बजेट पदरात पाडून घेतलं, तसंच बजेट आम्ही पदरात पाडून घेऊ. आदरणीय दादांना नम्रतेनं आठवण करू देऊ इच्छितो, सरकार आलं तर हा विषय तर संपलेला आहे. पण जेव्हा देशाच्या संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडला जात होता तेव्हा या महाराष्ट्राच्या लोकसभेतले महाविकास आघाडीचे 31 खासदार विरोध करत होते आणि तुमचे महायुतीचे 17 खासदार बाक बडवू अभिनंदन करत होते. आणि त्यावेळी तुमच्या 17 खासदारांपैकी एकालाही कळलं नाही का अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली. अरे महाराष्ट्राचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात, दिल्लीपतीच्या दरबारात 5व्या रांगेत जेव्हा उभं केलं होतं, 5व्या रांगेत उभं केलं होतं, त्यांना पाठ दाखवून पळून गेलेल्या जसवंत सिंगाला पुढे उभं केलं होतं. आणि औरंगजेबाने जेव्हा खिल्लत दिली ना, तेव्हा आत्ता जशी बाक वाजू स्वागत केली, महाराजांनी खालमानेनं खिल्लत स्वीकारली नाही, ती खिल्लत झिडकारून दिली, महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवला. आता अर्थसंकल्पामध्ये बिहार आमच्या पुढच्या रांगेत, आंध्र प्रदेश आमच्या पुढच्या रांगेत, आणि हे सगळे पुढच्या रांगेत असताना महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार होतं. आणि महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार असताना जर पदरात काहीच पाडून घेता आलं नसेल तर महाराष्ट्रातल्या युवकानं, माता भगिनीनं, शेतकऱ्याने आता ठरवलंय, आता दिल्लीला मुजरे करणारं नाही, दिल्लीच्या नजरेत नजर रोखून आपल्या हक्काचं मागणारं महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय. आणि हाच निर्धार, हाच निश्चय घेऊन या पुढील काळात आपण सगळेजण वाटचाल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.